महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आज दिल्लीत होणार आहे। राज्यातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। काँग्रेसच्या दिल्लीतील नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची विशेष उपस्थिती त्यासाठी असेल आणि हा उद्घाटन सोहळा झाला की मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होईल, त्याची बैठक होईल आणि दिल्लीतील काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा निर्णय होईल। तब्बल 45 वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसला नवीन मुख्यालय मिळणार आहे। काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा पत्ता 9A कोटला रोड असा असेल। इंदिरा गांधी भवन असं या मुख्यालयाचं नाव आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची बैठक होईल, ज्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भातला निर्णय होऊ शकतो। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, नेमकी कुठली नावं चर्चेत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या? काँग्रेस प्रदेशाध्यक्षच्या पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत, पण सगळ्यांचे उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक संस्था आहेत आणि त्यांना अशी भीती आहे की आपण जर यामध्ये सगळ्या प्रदेशाध्यक्ष पद घेतलं, प्रदेशाध्यक्ष पद घेतल्यानंतर भाजप विरोधात भूमिका घ्यावी लागेल आणि पुन्हा एकदा ईडी सीबीआयच्या धाडी आपल्यावरती पडू शकतात, आपल्याला त्रास होऊ शकतो। एका काँग्रेसच्या नेत्याने असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे 18,000 कर्मचारी आहे, त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यामुळे मला अध्यक्षपद नको, मी काँग्रेसला ज्या वेळेस फंडची गरज असेल त्यावेळेस फंड करत आलेलो आहे, त्यामुळे माझ्या काळात ही माळ नको। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एकही नेता, जी माहिती मिळत आहे त्याच्यानुसार बंटी पाटील यांचं नाव होतं, विश्वजित कदम यांचं नाव होतं, मराठवाड्यातून अमित देशमुख यांचं देखील नाव आहे। या सर्व नेत्यांनी सध्या तरी नकार कळवल्याचं समजतंय। त्यामुळं विदर्भामध्ये पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली जाते का, अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी जाते का, हा प्रश्न आहे। त्यानंतर एक सगळ्याच मिळून नाव म्हणजे बाळासाहेब थोरात असू शकतं, कारण त्यांच्यावरती जबाबदारी दिल्यानंतर सर्वांना सोबत घेऊन पुढील 5 वर्षापर्यंत काँग्रेस मुख्यालयाचा आणि महाराष्ट्र काँग्रेसचा सर्व खर्च उचलू शकणारा एकमेव नेता म्हणून बाळासाहेब थोरातांकडे पाहिलं जातं। ज्यावेळेस पक्षाचा पडता काळ होता तेव्हा देखील त्यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं होतं। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज काँग्रेसचं मुख्यालयाचं उद्घाटन होणार आहे आणि काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनानंतर कदाचित महाराष्ट्रातून आलेल्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांची खासदार देखील दिल्लीत असणार आहे। सर्व खासदारांना या निमित्ताने आमंत्रण देण्यात आलेलं आहे। ते आल्यानंतर याची बैठक पार पडते का आणि या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर आज काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं उद्घाटन माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या हस्ते होणार आहे। सुरुवातीला काँग्रेस मुख्यालयाचं नाव इंदिरा गांधी भवन ठेवलं जाईल असं बोललं जात होतं, मात्र आता काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाचे पोस्टर्स लागलेत। त्याच्यामुळे नव्या काँग्रेस मुख्यालयाचं नाव इंदिरा गांधी भवन असेल की डॉक्टर मनमोहन सिंग भवन असेल असा प्रश्न उपस्थित झालाय। आज काँग्रेसच्या नव्या करकरीत कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे, मात्र काँग्रेस आणि गोंधळ असं एक नवीन समीकरण झालंय की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। या कार्यालयाला सुरुवातीला इंदिरा भवन असं नाव देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, मात्र बाहेर जे पोस्टर लागले आहेत त्यामुळं गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आहे। दिवंगत नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं नाव या कार्यालयाला देण्यात येणार आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर, नवीन कार्यालयाबाहेर काँग्रेस मुख्यालय सरदार मनमोहन सिंग भवन असे पोस्टर लागलेले आहेत आणि एक नाही अनेक पोस्टर अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेस मुख्यालयाचं नक्की नाव काय, सरदार मनमोहन सिंग भवन की इंदिरा भवन, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आपण जर काँग्रेस मुख्यालयाची जी बिल्डिंग पाहिली तर त्या बिल्डिंगवरती आपल्याला स्पष्टपणे इंदिरा भवन असं लिहिण्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, हे जे कार्यालय बनलं जात आहे नवीन आहे आणि सकाळी साधारण 10 वाजता काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि संसदीय दलाच्या नेत्या काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे। मात्र या कार्यालयाचं नाव नक्की काय असणार आहे, इंदिरा भवन की डॉक्टर मनमोहन सिंग भवन, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। या सगळ्या घडामोडीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, त्यामुळे काही लोकांचं या संदर्भामध्ये त्यांचं नाव या कार्यालयाला देण्यात यावं असा आग्रह आहे का, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। मात्र या काँग्रेस मुख्यालयाचं खरं नाव नक्की काय आहे हे आज साधारण 10 वाजता आपल्याला समजेल। मात्र इमारतीवरती ज्या पद्धतीने कोरण्यात आलेलं आहे ते नाव तर इंदिरा भवन आहे, त्यामुळं डॉक्टर मनमोहन सिंग यांना आदरांजली देण्यासाठी
काँग्रेसने हा निर्णय घेतलाय का किंवा कोणीतरी जाणून बुजून अशा पद्धतीचे पोस्टर लावलेले आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।